हॅलो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. गौरी मिंडे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. या ब्लॉगमध्ये भरपूर काय असे आहे, मस्त असं दक्ष ॲक्टिव्हिटी आणि मी आणि आवडने खेळायला गेम. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चलो कंटिन्यू. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. काही झालं चालू आहे इकडं सर फोन घेशील का हातात? हां तर दक्षा ट्युशन नाही, कुठून आलेले आपण आता मीटिंग करून आलेलो आहे जस्ट नाव. इतकं सारं ऊन आहे की काय विचारूच नका. आणि त्या उन्हामध्ये मला असं वाटलं पाऊस पडेल, पण नाही पडला. सो आता जस्ट घरी आली. आता घरी येऊन बाकीची कामं करायची आहेत मला, कारण की सगळं पेंडिंग ठेवून मी गेले होते सकाळी. सो बराच वेळ मीटिंगमध्ये गेला, 1 वाजेपर्यंत मीटिंग चालू होती. सो ठीक आहे. आणि तुम्हाला सांगू का, लग बाय चान्स मी आणि दक्ष मॅचिंग झालं होतं एवढ्या गडबडीत. पण हाँ ठीक से आ गए. पहले आए थे कि हम अभी आए? हाँ. टोस्ट करो 50 का, खारी करो 50 का. मम्मा कांदे नाही तो खाली. जस्ट आली आहे घरी आली आहे. आणि मी तुम्हाला म्हणलं ना, दर शनिवारी आमच्याकडे खारीवाले काका येतात. आता मी तुम्हाला दाखवते ते कोणते. आणि तुम्हाला पण पाहिजे असेल तर काकांकडे येत जा. दर शनिवारी येताना तुम्ही यही चाहिए टोस्ट. अच्छा वाला नहीं कि वो दूसरा रहता है, देखो. हाँ वो नहीं है टोस्ट. ठीक आहे. नेहमी खारी घेत असते, पण मी नेहमी खारी घेत असते. आणि दर शनिवारी ते घेऊन येतात. अगदी छान असते. बिस्किट्स वगैरेपेक्षा खारी टोस्ट आणि नानकेट ह्या गोष्टी खूप छान लागतात. सो आम्ही त्यांच्याकडूनच घेते नेहमी. दर शनिवारी ते येतात आणि आवर्जून येतात की घ्यायचीच आहे का. आणि मी नसेल तर नाही म्हणजे घेत आम्ही, आणि असेल तर आवर्जून मी घेतेच. 50ची 100ची असं तसं हप्त्याला आम्ही खारी टोस्ट घेतो यांच्याकडून. तर गाईज मी आले इकडे नाणीकडं. दक्षला ट्युशनला सोडून आले, घेऊन आले दक्षला ट्युशनवरून. आणि 1 तास झालं खरंच इकडे बसली आहे. आणि खरं तर पहिली गोष्ट, आम्ही इकडे येणार नव्हतो. इशिका मॅडमला बोर झालं होतं, सो आम्ही इकडे आलो इशिकाकडे खेळायला. आणि इकडे खिल्लारी पाहुणे पण आहेत. तुम्ही पॅन्ट घालून या, जरा पॅन्ट घालून या, म्हणजे आपण लोकांना दिसू. हो 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 हो, हे खिल्लारी पाहुणे बरं का आमचे. आई काय कर. आजचा दिवस पूर्ण बिझी म्हणण्यापेक्षा दुपारी आल्यानंतर स्कूलमधनं मी काय केलं, बसले. घरातली सगळी कामं पेंडिंग होती ती केली. आणि त्याच्यानंतर लाईट लाव रे बाळा, जरा अंधार वाटतंय. आज कम लाईट आहे. आज घरात शांतता आहे. पहिली गोष्ट, आज घर स्वच्छ आहे, हाय तसं आहे. अजिबात जागची गोष्ट हल्ली नाही. त्यामागचं कारण माझं छोटंवालं पिल्लू गेलंय कुठे, गावाला गेलंय. आणि तो गावाला गेलाय, त्यामुळं अगदी एक पण वस्तू हल्ली नाही घरातली. आलं वाटतं, आलं नव्हतं. कुणाला होता आलेला. आणि त्याच्यानंतर घरातल्या सगळ्या वस्तू जागच्या जागे हे सांगत होते मी तुम्हाला. का तर पिल्लू माझं गावाला गेलं होतं सकाळी. आज सॅटर्डे सुट्टी असल्यामुळे डॅडांसोबत. आणि हे वालं पिल्लू माझ्यासोबत होतं, कारण ह्याची PTM मीटिंग होती स्कूलमध्ये. आम्ही स्कूलमध्ये जाऊन आलो, कोल्ड कॉफी घेतली. आणि त्याच्यानंतर मग आल्यानंतर पिल्लू माझं TV बघत होतं. मी घरातली सगळी गाणी पटापट केली. लगेच 4 वाजता आम्ही घरी चालू 1-1:30 वाजता. त्यानंतर दक्ष ट्युशन होती, दक्ष ट्युशनला गेला. त्यानंतर मी माझं थोडंसं काम केलं. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो नाणींच्या घरी. अगस्ती आला होता, तिकडे थोडंसं खेळलं दक्ष वगैरे. मूड फ्रेश झाला. बहीण होती त्याची, इश्का दिदी असल्यावरती त्याचा मूड अगदी फ्रेश असतो. आणि खेळायला भूक लागली तरी त्याला खेळणं वेळणं या गोष्टी कळतात. त्यामुळे भूक लागली होती तरी त्याला गम नव्हता त्या गोष्टीचा. आता घरी आले, स्वयंपाक वगैरे सगळा झाला माझा, अगदी पटपट केला. घरी आल्यानंतर घरीच मला यायला 8 वाजले. आणि आज शनिवार, यांचा उपवास. आला हर्षू, दाखवते 1 मिनटं. कुठं हर्षू, कुठं आहे? गावाला राहिलं काय बघा. हे बघा, गावाला गेलं की संध्याकाळी आलं की असं रडू असतं आमच्या चेहऱ्यावरती. आणि खूपच गावाला जातो ते असं रडू असतं. बोला गाई दे बघा, म्हणून मी याला गावाला पाठवत नाही. असं रडू येतं त्याला की काय विचारूच नका. नुसतं आम्ही रडत असतो. गावाहून आलो काय होतं, दिवसभर खूप दमतो, फुल खेळतो. अगदी गावाला गेलं त्याला असं म्हणतं, पंची उडू फिर, काय रे ते गाणे, पंची उडू उडता फिरू उडती. काहीच मला आठवत नाही. पंची उडू ते गाणं बघा, पंची बनू उडता फिरू गगन. असा हर्षू अगदी त्याला असं वाटतं आझाद मैदानावर मी आलोय आणि एकदम आझाद झालोय. थांबा जरा. दिवसभर गावाला अगदी मोकळा फिरतो आणि संध्याकाळी आला ही रिॲक्शन देतो मला नेहमीच आहे. कसं गाईज बघा, तुमचा हर्षू असं करतो.
चलो हरदक्षूच्या ऍक्टिव्हिटीज दाखवण्यासाठी खरं ब्लॉग स्टार्ट केला. तुम्हाला दाखवते आता. फर्स्ट ऍक्टिव्हिटी दाखवतो. नाही फर्स्ट मी नव्हती म्हणून फर्स्ट मी काय ते पण एक्सप्लेन कर. फर्स्ट मी ना असंच मला घरात बोर होत होतं ना, तर मी ना सोचलं फ्लॅग्स बनवू. मग मी फ्लॅग्स बनवले. मग फ्लॅग्स बनवले ना, मग मला कळलंच नाही किती फ्लॅग बनवले. मग मला कळलंच नाही फ्लॅग्स कसे दिसतात, कसे असतात ते. मग मी काय मला सांगा, मी यूट्यूबवरती सर्च केलं आणि बघितलं कोणते फ्लॅग असतात. फर्स्ट तुम्ही बघा किती फ्लॅग्स. तुम्हाला फ्लॅग इट्स अ फ्लॅग. मला फक्त त्याला बोर झालं तर त्यांनी फ्लॅगची ऍक्टिव्हिटी केली. सगळे झेंडे काढले छान छान प्रकारचे की ज्याला ना माहित नव्हतं त्यांनी युट्यूबला सर्च केलं आणि सगळे नावं काढले. आता मला नाही माहिती बाबा, तू काढले. व्हिएतनाम. हा व्हिएतनाम. व्हिएतनाम आहे ना. मला फक्त एवढंच माहिती आहे बघ. 3 देश माहिती आहे मला. इंडिया, व्हिएतनाम आणि पाकिस्तान. तू काढलेत म्हणलं तुला माहिती पाहिजे दक्ष. पण मला नाही माहिती. मी बरं नेक्स्ट ऍक्टिव्हिटी दाखव. नाही BMW चं सिम्बॉल. सिम्बॉल नाही, लोगो सॉरी लोगो दिसतोय ना मस्त. ऍक्टिव्हिटी आहे. जेव्हा टीव्ही बंद असतो, नेट बंद असतो. नाही नेट कुठे बंद होतं. मी आता नेट बंद होतं का? अच्छा, जेव्हा त्याला बोर होतं टीव्ही बघायचा कंटाळा यायला लागलाय शेटला सध्या, त्यामुळे अशा ऍक्टिव्हिटी चालू आहेत काय काय नवीन. आता थर्ड ऍक्टिव्हिटी काय केली आहे ते बघा तुम्ही गाईज. सगळ्यात फेवरेट आहे. काय गाड्यांच्या नाव. गाड्यांची नावं लिहिले आहेत त्यांनी. कुठून गेले गाड्यांची नावं? कुठून लिहिलेत? मी कुठून लिहिलेत? फर्स्ट स्विफ्ट यूट्यूब वर बघितलं. स्विफ्ट, BMW, बुगाटी. कारचे नेम लिहिले. बुगाटी शिरॉन, लॅम्बोर्गिनी, फरारी. ही कोणची आहे ग? तू लिहिली आहे ना ग? अरे काय का मी पोर्शे. मला फक्त एकच माहिती आहे, क्रिएटा आणि स्विफ्ट. दोनच माहिती. ऐक मर्सडीज GT. मग त्याच्यानंतर हे सोने बघा माझं. सोने बघा हे माझं. ही वाली कोणची आहे? टेन्थ वाली मेवडेस मला नाही माहिती. अरे नीट वाच ना. मग त्याच्यानंतर जी-वॅगन. मग त्यानंतर ही दाखव मला. रेंज रॉवर, डिफेंडर, मग क्रिएटा, इनोवा. मला फक्त एवढ्याच गाड्या माहिती आहेत ज्या आमच्या घरात आहेत त्या. क्रिएटा, स्विफ्ट, मी तुम्हाला असं दाखवतो. इनोवा, ब्रेझा. हे जे फॅन आहे ना. अजून कुठली आहे गाडी घरामध्ये? स्विफ्ट. अजून कुठली? नानांची कुठली हो? मारुती नानांची किया. आणि हे गुड्डू यांची बलेनो ना का बुलेनो कुठली हो त्यांची गाडी? बलेनो. एवढ्याच गाड्या माहिती आहेत मला ज्या घरात आहेत युजेबल त्या. गाडी जाताना अजून एक चार्ट बनवायला चाललोय. त्याच्यात मी बनवणारे क्रिकेटर्सचे 50 क्रिकेटर्स. आता जीवन घ्या ना. एनर्जी डाउन गाइस, एनर्जी डाउन. गाँव से लड़का आता है ना तो वैसा एनर्जी डाउन करके आता है. इसलिए मैं उनको गाँव नहीं भेजती, लेकिन उसको बहुत जल्दी रहती है गाँव जाने की. बहुत अच्छा लगता है उसको. अभी आने के बाद देखो इसका मूड देखो, हमेशा ऐसा ही करता है वो लड़का. बहुत परेशानी देता है मेरे को. काय झालं बाळाला? काय झालं बाबू? झोप आली? जेवलं का तू? हा दमला तू? दमला का? ए दुगा झोपेच्या मूड मध्ये आता भरवते. बोल. आम्ही एक गेम खेळतोय तर तुम्ही म्यूट कर ना आधी. आम्ही स्टार्ट केलंय. तर गाईज आम्ही एक गेम खेळतोय जो तुम्ही रीलवर आतापर्यंत बघितला असेल आणि नसेल बघितलं तर मी तुम्हाला एक्सप्लेन करते काय गेम आहे. तर असा गेम आहे. हे यांच्या मनामध्ये एक नंबर ठेवणार, मी माझ्या मनामध्ये एक नंबर ठेवणार. 1 to 100 पर्यंत कुठलाही नंबर आम्ही ठेवू मनामध्ये आणि त्याच्यानंतर ह्यांनी ओळखायचा तो किंवा मी ओळखायचा आणि जो आधी ओळखेल तो विनर. तर बघूया कोण विनर आहे. ठेवा. तर तुम्ही तुमच्या मनात ठेवा, मी माझ्या मनात ठेवत्या. मला कानात सांगून ठेवा. नाही कानात कशाला. थांब जरा, मी माझ्या मनात ठेवत्या. ठेवला. दादा सांगा. तुम्ही ठेवला का? मी आधी सांगू का? तुम्ही 50
तर माझा ओळखा ना 49. वरती आहे. 50च्या वरती आहे ना तुमचा? तुझं पण वरती. हां 50च्या वरती म्हणलं 60 वरती आहे की खाली आहे? खाली. अच्छा म्हणजे एकांची 60 तुझं वरती आहे. कसं काय ओळखला? नाही तुम्ही पण ओळखलं. 55 ठेवलेला मग माझं काय नाही माझं ओळखला 55. माझं ए मम्माला एक गुद्दा बनला. Guys, तुम्हाला सांगते आतापर्यंत रील बघितल्या प्रत्येक कपलचं खूप राऊंड झाल्यानंतर फाईंड झालं. इकडे दुसऱ्याच राऊंडला माझा नंबर ओळखलाय म्हणजे बघा बघा किती मला ओळखता. म्हणजे मी तो ओळखत नाही का? काय बोलता? अरे वा पण तुम्ही ओळखलं लगेच ते सांगते. डोकं लावायचं. कसं काय लावलं? मग तुम्ही 50च्या वर मग म्हणलं मतदाच असणार. कसं काय असं? मग मी 5 मी पुढे जातो. मग मी पण मला दुसऱ्याच पॉईंटला पकडलं एका तुमचा काय होता नंबर? एक मग मी तुझी बड्डे उलटी ठेवली होती. चालू चला ब्रो चला. तुला झोप येते की नाही? पहिली यांची ठेवणार होतो म्हणलं तू तो आकडा घेणार तो नको आकडा. चड्डाच आपल्या दोघांमध्ये लावायची गेम. हा डाडा काढून डाडा काढणं ती की खाली असं ओळखायचं. ठेवलं का? 45 वरती आहे की खाली आहे? खाली नीट बस. खाली आहे का 45च्या? हा माझं सांग. तुझा 5 वरती आहे. तुझा 39 नाही खाली कवर आहे? खाली माझं सांग. वरती आहे का खाली तर नंबर सांग. पहिला तू सांग वरती आहे का खाली आहे? असं कसं तू नंबर सांगितलं मी सांगणार वरती आहे की खाली आहे? नंबर सांग तू. 40 वरती 40च्या वरती आहे. तुझं अरे तू सांग नंबर 25 नाही मम्माचा 49 आहे. खाली 25च्या खाली आहे का अजून? मम्माचा 49 आहे. नाही आता मी सांग तू दोन वेळा का हा बोलली बरं सांग. चिटिंग नवीन सांग ना 50च्या वर आहे. 100 हा 50च्या वर 100च्या खाली. 94 सांग. 100च्या खाली दक्ष 94. नाही. तुझा 15 हा? तुझा 9 नाही तुझं 9 आहे ना? पण तू दोन वेळा बोलली पण तुझं 9 आहे ना? हा. जिंकलं तू. पण तू दोन वेळा बोलली नंबर चिटिंग पण सांगितलं ना मी करे. पण तू चिट सेकंड विनर मी झाले.